नर्मदे हर. नर्मदे हर. श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. मातृदेव भव, पितृदेव भव, राष्ट्रदेव भव. नमस्कार. आज आपण विजयकुमार कुलकर्णी, विजय दत्तात्रय कुलकर्णी. विजय दत्तात्रय कुलकर्णी हे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ते आपल्याला त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तर नर्मदा परिक्रमेविषयी जे कोणी नवीन जाणार आहेत त्यांना माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या बाबतीत ते माहिती देणार आहेत आणि आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण त्यांना सांगू की तुम्ही तुमची पर्सनल ओळख करून द्यावी. हां, माझं नाव आहे विजय दत्तात्रय कुलकर्णी. मी निगडी प्राधिकरण इथे रहिवासी आहे तिथलं. नंतर मी टाटा मोटर्समध्ये सर्व्हिसला होतो. 2015मध्ये रिटायर झालो. त्यानंतर आहे ना त्या कंपनीच्या काळात खूप मोठमोठी जगन्नाथ कुंटे येथे राहानंतर श्रीराम महाराज यांच्या जे परिक्रमा केलेले होते त्यांची पुस्तकं वाचण्यात आली. त्यामुळं जगन्नाथ कुंटेच्या आशीर्वादाने मला परिक्रमाला जायचं मनात खूप आलं आणि मी म्हणजे तुम्ही परिक्रमेला जगन्नाथ कुंटेंच्या प्रेरणेने तुम्ही परिक्रमेला गेलो. त्यांच्या आशीर्वादाने पण गेलो. त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे तुम्ही त्यांना जाऊन भेटला होता? हो, त्यांचं आहे ना पुस्तक प्रकाशन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये पुस्तकाचं प्रकाशन होतं. तर त्यावेळी त्यांनी माझा आवर्जून उल्लेख केला आणि मला आशीर्वाद दिले. त्यांनी मला हे पण विचारलं की तुमच्या गुरूंची गोंदवलेकर महाराजांची परवानगी आहे का, तुमच्या मिसेसची मुलांची परवानगी आहे का. मग त्यांची परवानगी आहे म्हणल्यावर ते म्हणाले तुमची परिक्रमा पूर्ण होईल. माझा पण तुम्हाला आहे ना आशीर्वाद आहे, मैयाच्या कृपेने तुमची परिक्रमा होईल पूर्ण. तर त्यामुळे मी आणि माझा पुतण्या नंदकिशोर पंढरीनाथ कुलकर्णी आणि विजय दत्तात्रय कुलकर्णी असे आम्ही परिक्रमेला गेलो. म्हणजे तुम्ही परिक्रमेच्या आधीच गोंदवलेकर महाराजांना जाऊन आलो, त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो. आणि त्यांचा मग अनुग्रह कधी घेतला? मी 82 साली अनुग्रह घेतले. अच्छा, 82 साली अनुग्रह घेतला. हां. आणि परिक्रमेला तुम्ही कधी गेला? 2018-19. 2018-19 गेला. मग ज्यावेळेस तुम्ही परिक्रमेला निघालात त्यावेळून तुम्हाला घरून मुलांनी, तुमच्या मिसेसनी, सगळ्यांनी परवानगी दिली. फक्त आमच्या घरातल्या नाती तेवढ्या रुचल्या होत्या, बाकी काही नाही. बाकी सगळ्यांनी आशीर्वाद जा म्हणून तुम्हाला परवानगी दिली. मग तुम्हाला प्रेरणा म्हणजे कुंटे महाराजांकडून? कुंटे आणि श्रीराम महाराज. अच्छा, श्रीराम महाराजांकडे पण तुम्ही जात होता? हां, नाही, त्यांचं आहे ना काशीधाम मंगल कार्यालयामध्ये पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यांचं परिक्रमेविषयीचं. ते पुस्तक सगळ्यात पहिलं मला दिलं त्यांनी आणि त्यांचे आशीर्वाद त्यांनी दिले की म्हणे तुझी परिक्रमा होईल पूर्ण. म्हणजे ते नर्मदा पुराण म्हणून पुस्तक त्याचं? नाही, नर्मदा परिक्रमा म्हणून त्यांनी पुस्तक काढलं होतं. अच्छा, नर्मदा परिक्रमा म्हणजे 17 साली ते त्यांनी प्रकाशित केलं होतं. म्हणजे तुम्हाला दोन्ही महाराजांचे, गोंदवलेकर महाराज आणि श्रीराम महाराजांचे. हां. मग तुम्ही निघताना तयारी कशी केली? आधी तुम्हाला चालायची सवय होती का? मला आहे ना अजिबात चालायची सवय नव्हती. कारण का मला कंपनीमध्ये सुद्धा भरपूर गाड्या आहेत. ते सारखं म्हणजे गाडीशिवाय मी प्रवास करत नव्हतो. फक्त एकच मनात होतं की गुरूंचे आशीर्वाद आणि मैयाच्या कृपेनेच परिक्रमा होईल. आणि पहिल्या दिवशी थोडंसं चालण्याने थोडासा त्रास झाला, नंतर अजिबात काही त्रास झाला नाही. म्हणजे पाय दुखले नाही किंवा काय हे नाही. मग आधी तुम्ही तयारी कशी केली? म्हणजे काय काय सामान बरोबर न्यायचं काय? हां, मग ते जे काही मित्र आमचे होते त्यांना विचारून आहे ना हे केलं. नंतर लुंगी, नंतर 2 जब्बे, नंतर कमंडलू, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. सॅक घेतली, झोपायचं साहित्य घेतलं, जास्ती वजन नाही घेतली. आणि म्हणजे ओंकारेश्वरला गेल्यावर गजानन महाराजांच्या मठामध्ये आम्हाला 1 लुंगी आणि शर्ट दिलेलं होतं त्यांनी प्रसाद म्हणून. आणि त्यानंतर मग अनिलदास महाराजांच्या इथं संकल्प करून मग आम्ही परिक्रमाला त्यांनी हे केलं. हां.
मग परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी काही परिक्रमेत नियम वगैरे बाळगण्यासाठी सांगितले? हां, तर त्यांनी सांगितलं की मैया ही कायम तुमच्या उजव्या हाताला राहील. सकाळी उठले की मैयेचं पाय दर्शन घ्यायचं की माझं एक काही चुकलं आहे ते तर मला माफ कर काय. आणि मैयाच्या बाजूला कुठलेही विधी किंवा हे न करता हे करायचं. नंतर सकाळी उठल्यावर अंघोळ स्नान येते करून मैयाला पूजा येते झाली की प्रसाद येते दाखवून मग आम्ही चालायला सुरुवात करायचो. मग तुम्हाला चालताना काही त्रास वगैरे असं जाणवलं का? नाही जाणवलं नाही, अजिबात काही नाही. एक थोडंसं बुटाचा येते थोडा त्रास झाला पण ते विशेष नाही. मैयाच्या कृपेने अजिबात काही हे नाही. मग तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली संकल्प घेऊन त्यावेळेस तुमच्या बरोबर किती जण होती? आम्ही 3 जण होतो. तर पहिला मुक्काम आमचा होता 15 किलोमीटरला. तर 15 किलोमीटरला ज्या मठामध्ये आम्ही हे केलं तर त्या आमच्याबरोबरचा जो तिसरा मनुष्य होता महामुनी म्हणून, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या दोघांच्या बरोबर मी काय चालू शकत नाही, तर तुम्ही दोघं आहे ना तुमच्या ह्याने परिक्रमा करा, मी माझं परिक्रमा करा. तर आम्ही माझा पुतण्या मी एकमेकाला कायम पुढं मागं राहायचो. पण हे होईल मग ते महामुनींनी परिक्रमा सोडून दिली? नाही ते पुढं चालत गेले. पुढे गेले का? पुढे गेले. अच्छा, म्हणजे तुम्ही हळू चालत होता आणि त्यांना झरझर करायची, त्यामुळे ते पुढे निघून गेले आणि मग तुम्ही हळूहळू चालत राहिले. मग तुम्ही आणि पुतण्या कायम बरोबरच. हां. मग रस्त्यामध्ये तुम्हाला अशी कुठे भीती वगैरे असं काही वाटलं? आम्हाला भीती येते काही नाही, उलट आम्हाला आहे ना खूप सहकार्य मिळत गेलं. आम्हाला एक असा ग्रुप मिळाला की प्रशांत कामटे, नंतर प्रज्ञा कुलकर्णी आणि विनायक म्हणून यांनी आहे ना आमच्या तब्येती आणि आमच्या हे करून आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि बऱ्याच वेळा आमच्याबरोबर नंतर 2 सर आमच्याबरोबर भेटले, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यामुळं परिक्रमा आम्ही करतो हे जर अजिबात जाणवलंच नाही. कारण एक तर आम्हाला सारखं नामस्मरण, बाकीच्या कुठल्याही गप्पा नव्हत्या. त्यामुळे आमचं परिक्रमा महाराजांच्या आणि मैयाच्या कृपेने व्यवस्थितशीर चालत होती. म्हणजे परिक्रमा करताना तुम्ही चालताना नामस्मरण करा? हो, बाकी म्हणजे असं कुठलंही बोलायचं नाही. फक्त रस्ता येते काही चौकशी, म्हणजे रस्ता समजा कुठे अडचण आली तर इकडून जायचं का इकडून जायचं याच्या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन घ्यायचं. बाकी आपण आणि आपलं हो, म्हणजे पुतण्या म्हणून नाही, मित्र म्हणून नाही, कोणाशी गप्पा मारत. तुम्हाला मध्ये असं कधी वाटलं का की आपल्याला त्रास होतोय आणि आपण आता परिक्रमा मध्येच सोडावी, असं कधी भावना? नाही, आम्हाला ते कधीच नाही. माझ्या पुतण्याला पण नाही वाटलं आणि मला पण नाही. म्हणजे सारखा तुम्हाला आनंद मिळत गेला? आनंद म्हणजे मैयाच्या कडेन ज्यावेळी असायचो त्यावेळी असं वाटायचं की मग आपले म्हणजे दमना हा प्रकारच ना. म्हणजे तुम्हाला चालून आल्यानंतर आता थकलो आता नाही झोपून जाऊ असं तुम्हाला दम कधीच असं दम नाही कधी. सारखा कायम उत्साह. उलट आमचं आहे ना 15चं वाढत आम्ही 50 किलोमीटरपर्यंत गेलो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 15 किलोमीटर जात होते, नंतर हळूहळू 20-25 असं काही ठिकाणी तुम्ही 50 किलोमीटर पण चालला? हो. आणि तुम्हाला कुठचाही त्रास नाही झाला. मग सकाळी तुम्ही कुठच्या महिन्यात, जानेवारीमध्ये गेला? नाही, आम्ही नोव्हेंबरला गेलो. अच्छा, नाही. कार्तिकी चतुर्थीच्या दिवशी आम्ही सुरुवात केली. गणपतीचं पूजन येते करून, मैयाचं पूजन करून संकल्प सोडून मग गेलो. मग तेव्हा ओंकारेश्वरला गर्दी खूप असेल ना? हो, गर्दी खूप होती. मग नंतर पुढे कमी होती? कमी होत. मग तुम्हाला थंडीचा काही त्रास झाला का गार पाण्यात? नाही, काय आम्हाला आहे ना 12 महिने गार पाणी आंघोळ करायची सवय. आणि दुसरं म्हणजे दोघंही आमच्या मेहनतीचे तब्येत होती, त्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास झाला नाही. म्हणजे सर्दी खोकला असलं नाही. एक तर म्हणजे काय मग मैयाच्या किनाऱ्यावर आहे ना तुम्हाला सर्दी पडतं येते असं काही होतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला BP आणि शुगरची गोळी आहे ना खायची वेळच येत नाही.
कारण का तुमचं एवढं चालणं आणि एवढे एवढं हे असल्यामुळे तुम्हाला ते आजारपणाचा हां काही प्रश्नच आला नाही. मग पायाला कुठे जखमा वगैरे नाही झाले. असं किंवा कुठे पडल्यात वगैरे नाही, कुठेही नाही. त्यामुळे तसा काही हां, तुम्हाला हां. ठणठणीत हो, तब्येतीने तब्येत तुम्ही चांगली राहून, म्हणजे तब्येतीसाठी आम्ही कुठेही थांबलो नाही. अच्छा. मग कुठे तुम्ही एखाद्या आश्रमात समजा इथे जरा बरं वाटतंय किंवा सत्संग होतोय तर तिथे असे 1-2 दिवस काढलेत का? हो, आम्ही काही मंदिर, रामाचं मंदिर येते किंवा महाराजांच्या मठामध्ये 1-2 दिवस सत्संग येते करत थांबलो. तिथे थांबले होता. मग असं किती दिवसात तुमची झाली परिक्रमा पूर्ण? आमची 4 महिने 8 दिवसामध्ये परिक्रमा झाली. पूर्ण झाली. मग परिक्रमेमध्ये तुम्ही काही पैसे बाळगले होते जवळ का काही आवश्यक? म्हणजे विशेष नाही, कोणी आम्हाला आहे ना दक्षिणा येते दिली ना की त्याचाच जास्ती उपयोग कर. आणि मुळात म्हणजे आम्हाला परिक्रमेत पैसे लागतच नव्हते इतकं आहे ना, म्हणजे मैयाचे लोक म्हणून आहे ना आम्हाला हे करत होते. म्हणजे जेवण बिवण सगळं मिळत असल्यामुळे पैशाची किंवा राहण्याची काही आवश्यकता भासली. मग तुम्हाला कुठच्या आश्रमात काही असा त्रास झाला का? कुठे त्रास झाला? नाही, कारण काय आहे, एक तर आहे ना आम्ही जास्त कोणाशी बोलत नव्हतो. आपण त्यांचे जे नियम आहे, त्यांचे काही जे नियम होते ना तेवढे आम्ही पाळत होतो. त्यामुळे आम्हाला वाद येथे करायचा संबंध. आणि आमचे कुठेही राहायचे म्हणजे झोपायची येते म्हणजे अशी कॉर्नरची जागा असलं काही असं आमचं काहीच नव्हतं. जिथे मिळेल तिथे आणि आम्हाला झोप लागत होती भरपूर. त्यामुळे कोणाशी वाद घालणं, कोणाशी चर्चा वगैरे असायची वेळ केल्या चर्चा तर नामस्मरणाच्या बद्दल किंवा मैयाच्या बद्दलच चर्चा होती. आणि हे जे आम्हाला मध्ये जे ग्रुप काही भेटले ना, तर हे तर काय आमच्या बरोबर राहिले बराच वेळ काळ. त्यामुळं त्यांचाच काही प्रश्न नाही. आणि त्यांच्या 5-5, 4-4 परिक्रमा झालेले आहे. त्यामुळं त्यांचं उलट मार्गदर्शन झालं. अच्छा. तुमची परिक्रमेला जायच्या आधी काही आध्यात्मिक बॅकग्राऊंड होती का? हो, कारण का आम्ही पौर्णिमेला कायम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना गोंदवलेला जात होतो पौर्णिमेला. आणि आमच्या आई वडिलांच्या ह्याच्या आणि सासू सासऱ्यांच्यामुळं धार्मिकपणा होताच. कारण धार्मिकपणाची प्रवृत्ती, गुरुचरित्र वाचणं येते, या गोष्टी लहानपणापासूनच आवड होती. आणि मी बरचसा काळ आहे ना घरातले म्हणजे देवाच्या पूजा येते करून आहे ना शिक्षण येते केलेलं आहे. त्यामुळं मला ती पूर्वीपासून आवड होती. म्हणजे तुम्हाला पौरोहित्य पण येत होतं का? नाही, पौरोहित्य नाही, फक्त धार्मिक. पूजनाची लहानपणापासून आवड असल्यामुळे. मग तुम्हाला असं परिक्रमाला जावं अशी तीव्र इच्छा कुठून निर्माण झाली? जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं वाचूनच आणि त्यांची प्रत्यक्ष गाठ पडल्यावर त्यांच्या आशीर्वादानेच तुम्हाला वाटलं की आपण पण अनुभव घ्यावे. हो. मग तुम्हाला काही अनुभव आले का परिक्रमेमध्ये? परिक्रमेमध्ये आम्हाला खूप चांगले एक म्हणजे प्रॉब्लेम आला आणि मैयाची काठी आपटली, नर्मदे हर केलं, तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होत गेला. आणखीन कोणी साधू संतांनी काही? हो, बाबा बर्फानी म्हणून एक भेटले. नंतर गजानन महाराजांचे एक हे भेटले. आणि श्रीराम महाराजांचे इथले मठातले लोक भेटले बरेचसे. नंतर असे सत्पुरुष भेटत गेले. मग श्रीराम महाराजांच्या आश्रमावर गेला होतात का? हो, पण ते तेव्हा नव्हतं. मग आता आश्रम तिथे कसं आहे ना? चालू आहे, चांगलं आहे. अजूनही आम्ही जातो, गेलो वर्षातून एकदा. कुठे बडवानी आहे? बडवानी वर्षातून एकदा. म्हणजे तिथे पण जाता आणि गोंदवले? हो, गोंदवले. मग आता श्रीराम महाराजांचा आश्रम कोण बघतो? त्यांच्या मिसेस बघतात. अच्छा, तिथेच असतात का? ते दैवी असे काही चमत्कार वगैरे किंवा असं काही तुम्हाला अनुभव आले का? दैवी म्हणजे आम्हाला आहे ना की एक
तर असं होतं की उजव्या बाजूला मैया होती, डावीकडनं आहे ना हे होतं काय बरं, दुसरी नदी आडवी आली आणि दुपारची वेळ, आता काय करायचं आणि भूक तर लागलेली. तर वरनं आवाज आला की थांबा तुम्ही महाराज महाराज. आणि मग त्यांनी आहे ना आम्हाला पलीकडं नेलं आणि मठामध्ये हे तर आहेच आहे. नंतर एका ठिकाणी आम्ही दुपारचं 12 शेतातून पाऊल वाटेने जात असताना नागने दर्शन दिलं. पण थोडी मनात भीती वाटतच असते. काठी हे केली नर्मदा मैया म्हणून आणि हे केलं. बाक्या अशी जनावरं येते जाताना तशी काही भीती वाटण्याजोगं कारण का मैया आहे आपल्या असं हे. आणि एक की महाराजांचे जे काही कार्यक्रम होते की पुण्यतिथी आणि वाढदिवस, ते दोन्ही आहे ना नर्मदा किनारी आम्हाला त्यांच्या मठामध्ये अनुभवता आले. तर कुठे गोंदवलेकर महाराज हरद्याला आहे मला वाटतं. हरद्याला पण आहे, नेमावरला पण आहे. नेमावरला पण आहे, वरती आहे. हां, तो आश्रम पण आहे ना. हो, तो आश्रम आहे. ते दत्तांनांचे भाऊ ते आश्रम बघतात. हेबळीचे दत्तांना म्हणून आहे, ते त्यांचं आश्रम बघतात. मग तुम्ही शूलपाणी जंगलातनं गेलात का? शूलपाणी जंगलातूनच गेलो. मग आज त्याच वेळी ते आम्हाला प्रशांत कामटे आणि विनायक यांच्या सहकार्यामुळं कुठेही म्हणजे असं ते खूप कमी पाऊल वाटेनी दोन्ही बाजूला दर्या, आमचे बोजड शरीर बोजा आहे ते असून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य सांभाळ. मग आता नवीन कोणी परिक्रमेला जायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही तर सांगू की मैयावर विश्वास ठेवून आहे ना तुम्ही परिक्रमेला जा. तुम्हाला कुठलाही त्रास नाही. तुम्हाला मैया आहे ना दर्शन देणार कुठल्या रूपात. म्हणजे फक्त इथून तुम्हाला ओंकारेश्वरपर्यंत जायचं, मग तिथे एकदा तुम्ही संकल्प सोडला की मैया तुमची जबाबदारी घेणार आणि तुमची परिक्रमा पूर्ण होणार. आणि प्रत्येक आश्रमात सहकार्य तुम्ही थोडं आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. तुम्ही ना परिक्रमेच्या वेळी स्वतः म्हणजे कोण आहे ते न करता, खूप मोठमोठी लोक असतात पण ते कसे करतात त्याप्रमाणे वागून आहे ना तुम्ही जर राहिलं ना तर कुठेही वाद होत नाही, काही नाही. तुम्हाला उलट सहकार्य करते. नियम त्यांचे खूप सोपे असतात किंवा की तुम्ही मैयाची पूजा करा, ताटामध्ये हात धुवू नका, खरकट टाकू नका, ताट येथे स्वतः धुवून येणं बाजूला, एवढे सोपे नाही. आणि आपण आपल्या घरात जसं असतो तसं केल्यावर काही प्रॉब्लेम. सकाळी म्हणजे उजाडल्यावर चालायला सुरुवात. हो, साधारण 6:30 पर्यंत आमचं देवपूजा येते होऊन चालेल 6:30 चालू कर. अशी कधी वेळ आली का तुम्हाला की सबंध दिवस झाला काही खायलाच मिळालं नाही? असं कधीच झालं नाही. म्हणजे प्रत्येक वेळच्या वेळी बालभोग एका ठिकाणी तर आहे ना आम्हाला सांगितलं की असं शहराच्या जवळच आलो होतो तर तुम्ही आहे ना इथं आत जावा जे. तर त्यांनी म्हणजे आत गेलो, आम्हाला नाश्ता येते झालं आणि त्यांना पैसे द्यायला गेलो तर ते म्हणाले की तुमचे पैसे देऊन गेले ते. आणि बघतो तर तो व्यक्ती कोणच दिसलं नाही. म्हणजे असे पण चमत्कार झाले की आमच्या पोटाची पण नाही. नंतर आम्हाला रस्ता दाखवणे येते, ह्या गोष्टी खूप केल्या. आणि तिथं जाऊन परिक्रमा करताना तेच शिकायचं की तिथली लोक सेवा कशी करतात, निस्वार्थीपणाने मैयावर विश्वास ठेवून सगळं करतात. तुम्ही मैयाची मुलं आहे म्हणून. मग आणखीन काही तुम्हाला विशेष असं काही सांगायचं आहे? काही नाही, भीती वाटण्याजोगं काही नाही. फक्त दक्षिण तटावर आहे ना तुम्हाला आहे ना तुमच्या ह्याच्यातली वंशातली लोकांचे दर्शनं पण होतात हे असले तर. असं आम्हाला आमचे सासू सासरे, आई वडील किंवा आमचे मेहुणी त्या जे स्वर्गवासी झाले त्यांची
हे झाले, पण त्यांची भीती नाही वाटली. उलट त्यांना आमचं परिक्रमेचं कौतुकच वाटलं. अच्छा. म्हणजे दक्षिण तटावर पितृंसाठी हां. पूजन केलं जातं. हां, त्यामुळे आहे ना तिथं त्यांचं. आणि उत्तर तटावरचं सगळं धार्मिक कार्य सगळे चांगलं, त्यामुळे आहे ना भीती वाटण्याचं कुठंच प्रॉब्लेम येत. तुम्ही मग मध्ये प्रवासात कुठे कन्यापूजन वगैरे असं काही? हो, आम्ही महिन्यातून एकदा आहे ना अमावस्येला कन्यापूजन करायचे. मग समुद्र पार करताना तुम्हाला कुठे थांबायला लागलं का? नाही. आम्ही दुपारी आहे ना 4 वाजता पोचलो त्या आणि त्यांनी सांगितलं, मग पाटे उठून आम्ही नावेत बसलो. मग गर्दी नव्हती तेव्हा तिथे? गर्दी होती, पण आमचा बरंच नंबर लागला आहे ते. म्हणजे जास्त थांबायला लागलं नाही, कुठली अडचण नाही आली मला. म्हणजे की तुम्ही नामस्मरण करणे म्हणजे मैया भेटणार, एवढं नक्की. आणि त्याचे ना रिझल्ट खूप चांगले मिळतात, बाकी काय प्रॉब्लेम. मग तुम्हाला परिक्रमा करून आल्यानंतर तुमच्यात काही बदल झाला असं जाणवलं का? नामस्मरणच करत असतो आणि कोणी काही अपमान मानून घ्यायचं नाही. ते त्यांचं कार्य करे, आपण आपलं. म्हणजे कोणी काही बोललं किंवा भांडलं तरी तो अपमान न समजता तर महाराजांच्या आशीर्वाद आहे असं समजूनच आपण आपली दिनचर्या चालवायची. मग प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नर्मदा परिक्रमा करावी. मी तर म्हणतो एक 4-5 वर्ष म्हणजे तुमचंच धार्मिक कार्यासाठी ह्याच्यासाठी आहे ना, तुम्ही आहे ना 4-5 वर्षातून एकदा का होईना एक परिक्रमा करायला का, टप्प्याटप्प्याने करा, काय करा, पण परिक्रमा का. कारण का बाहेरच्या देशातले म्हणजे माझ्या अनुभवातले असं आहे की त्यांना 1 महिन्याचा विसा मिळतो, 3 महिन्याचा विसा मिळतो. त्याप्रमाणे परदेशातून येऊन ते परिक्रमा करतात आपलीच लोक. आणि आपण आपल्या हितं असून आपण जर केलीच पाहिजे. मी तो म्हणतो, आमच्याबरोबर एक फ्रान्सचं कुटुंब होतं, तर दरवर्षी आहे ना 1 महिन्याची परिक्रमा करत टप्प्याटप्प्याने. आणि ते संस्कृतमध्ये बोलायचे ते. म्हणजे परदेशी लोकांना आता संस्कृतचं प्रेम वाढत हो. आपल्या इथे असून सुद्धा त्याचा आपल्या इथे एवढ्या सोयी असून आपण त्याचा फायदा घेत नाही. परदेशी लोक येऊन घ्यायला लागले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवनात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी आणि आपल्या अध्यात्माची उन्नती करून घ्यावी. हो. आमच्या नाती, आमच्या सुना मुलं आहे ना मुद्दामून समुद्राच्या अलीकडं असताना भेटायला आल्या. नंतर त्यांनी त्याचा अनुभव घेतला. नर्मदा मैयाच्या एक 5 किलोमीटर का होईना चालून त्याचा अनुभव घेतला. आणि त्यांच्या पण डोक्यात आहे की थोडं आपल्या ह्याच्याप्रमाणे करू आपण थोडं. मग तुम्ही नंतर कुठे सेवेसाठी म्हणून आश्रमात जातात का? आम्ही गोंदवले किंवा असं जातो आश्रमात. मैया किनारी असं गेलं? मैया किनारी नाही जमत. म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही गोंदवलेला किंवा श्रीराम महाराज यांच्या आश्रमात सेवा देण्यासाठी जातो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.